तर तीन दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। अमरावतीमध्ये नवनीत राणा यांची रॅली निघाली। नवनीत राणा आज अमरावतीमधून आपला उमेदवारी अर्ज भरतायत। मुख्यमंत्री असते तर बाबूरावला विचारलं असतं पैसे किती खर्च करणार आणि बाकी दुसरं काय, आमचं काय तुमचं काय, हे माझ्याकडे काय चालत नाही। माझ्याकडे एवढंच आहे, चांगला कार्यकर्ता आहे त्याला पुढे आणायचं। मी शिबिरात देखील म्हणालो होतो, माझा मुलगा डॉक्टर श्रीकांत शिंदे म्हणाला की आपली शिवसेना जी आहे बाळासाहेबांच्या विचारांची आहे, बाळासाहेबांच्या विचाराची आणि या महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनाप्रमाणे काम करणारी, मोदीजींच्या विचाराने या राज्याचा सर्वांगीण विकास करणारी ही आपली शिवसेना आहे। या शिवसेनेमध्ये कोणी नोकर नाही, कोणी मालक नाही, सर्व एक आपण आहोत, सर्व कार्यकर्ते म्हणून काम करतो। आणि आपल्या पक्षात राजा का बेटा राजा नहीं बनेगा, जो काम करेगा वो राजा बनेगा। मी आपल्याला जाहीरपणे सांगू इच्छितो, मी मुख्यमंत्री झाल्यानंतर अनेकांना पोटसूळ उठला, या कसं काय होऊ शकतो, अजून ते हजम होत नाही, त्यांना हजमोलाच्या गोळ्या दिल्या तरी होत नाही। बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना पण त्यांच्यासाठी काढून ठेवलाय, पण हजमच होत नाही। जसं मोगलांना पाण्यात संताजी धनाजी त्यांच्या घोड्याच्या रूपाने दिसायचे, असं बसता उठता झोपता एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे, त्यामुळे हा एकनाथ शिंदे जास्ती काम करू लागला। आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की उद्या समोरचा एक शिवसैनिक जर मोठा झाला, कामाने मोठा झाला, कर्तृत्वाने मोठा झाला आणि तो येऊन जर इथं मुख्यमंत्री म्हणून भाषण करू लागला तर सगळ्यात जास्तीचा आनंद मला होईल। हे विचार हे बाळासाहेबांचे विचार होते। बाळासाहेबांच्या सभा अशाच आम्ही शिवाजी पार्कला कुठेही राज्यभरामध्ये असं जमिनीवर बसून ऐकायचो। आज बाळासाहेबांचे विचारच तुम्ही तिलांजली द्यायला लागले तर एकनाथ शिंदे सारखा शिवसैनिक ते कदापि सहन करू शकणार नाही। आणि म्हणून मी आपले इथले खासदार हेमंत पाटील यांना मी म्हणालो, यावेळेस आपण थोडा बदल करूया। काय म्हणाला, काय करायचं बोल, तुझ्या आपल्या जयश्री ताईला बाजू, राजश्री ताईला बाजूच्या मतदारसंघात थोडे दिवस आपण निवडून आणूया। माहेर वाशी नाही तिथली, त्यांचं माहेरचा ओढा आहे आणि माहेरच्या लोकांनी आता त्यांचं कर्तव्य करायला सुरू करून टाकलंय। आणि मी त्याला सांगितलं, तुझ्या देखील पाठीमागे एकनाथ शिंदे खंबीरपणे उभा आहे, हा शब्द देऊन पाळणारा एकनाथ शिंदे आहे। आणि म्हणून लगेच त्याने देखील सांगितलं, आपला उमेदवार तुम्हाला कसा पाहिजे? मी बोललो, सामान्य कार्यकर्ता पाहिजे, अगदी निष्ठावंत पाहिजे, गोरगरिबाच्या सुखदुःखामध्ये धावून जाणार पाहिजे। त्यांनी सांगितला, बाबूराव शिवाय दुसरा माणूस नाही। आणि म्हणून आता येताना मला 4-5 फोन आले हेमंतचे, त्याला मी म्हणालो तू तिथं थांब, तिकडच्या फॉर्मची सगळी तयारी कर, मी तिकडे येतो। आणि आम्ही इकडे सगळे शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी, RPI, महायुतीचे सर्व पदाधिकारी इथं आहेत, काही काळजी करू नको। आणि म्हणून सर्वसामान्यातला हा बाबूराव, आता बाबूरावला तिकीट मागायला मुंबईला जावं लागणार नाही, इथून तो थेट बाबूराव दिल्लीला पाठवायचा। आणि आता पहिल्याचा जमाना गेला, पहिले किती पैसे आहेत, काय पत आहे, किती प्रॉपर्टी आहे, हे काय बाबा तुला विचारलं का मी? या बाबूरावला पण काही माहित नव्हतं। आपल्याकडे
सर्वसामान्य माणसाची कदर या पक्षात होते. मी आज मुख्यमंत्री जरी तुमच्या समोर बोलत असलो तरी हा एकनाथ शिंदे काल देखील कार्यकर्ता म्हणून काम करत होता, आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय आणि उद्या देखील कार्यकर्ता म्हणूनच काम करणार. हिंगोलीमध्ये बाबूराव कदम कोळीकर यांच्यासाठी मुख्यमंत्र्यांनी